नमस्कार मित्रांनो. तर आता मी आहे देवीभैरे फाटा. या ठिकाणून राईड घेतला तर तुम्ही निगोजला जाता. समोर गेलात तर तुम्ही पारनेर साईडला जातो तो रस्ता. आणि या रोडचं काम चालू आहे इकडे भरपूर दिवसापासून, जवळजवळ 2-1 वर्ष झाले या रोडचं काम चालू आहे. म्हणजे खूप स्लो काम चालू आहे इकडे. दीड ते 2 वर्ष झाले बरोबर. तर खूप म्हणजे हे पहा, आता इकडे आधी या वरच्या लेवलला रोड होता, हे दुकानं ज्या लेवलला आहेत त्या रोडला. पण आता इकडे बघा केवढं मोठं खाली खोदलेलं आहे. खोदलं याच्यासाठी असेल कारण खाली इकडे म्हणजे खाली जाऊ नये जमीन, म्हणून यामध्ये आता दगड वगैरे टाकून ते अजून लेवल करणार. ठीक आहे. हां, तर इकडे हे पहा लेवल करणार आहे, भर टाकणार आहे खाली, म्हणजे जेणेकरून रस्ता भविष्यात खाली खचू नये यासाठी हे खोदलं असेल या ठिकाणी. आणि तर आता या रोडची परिस्थिती दाखवायची होती कारण भरपूर दिवसापासून काम चालू आहे याचं आणि खूप स्लो काम चालू आहे. लोकांना खूप त्रास होतोय. काम आता म्हणजे पुढेपासून झालेलं आहे. पुढे थोडंसं गेले की गाव एक, तिकडून काम पूर्ण झालेलं आहे. पण हा परिसर असेल किंवा काही लोकांना या रोडने प्रवास करायचा असतो तर त्यांना रोडची कंडिशन माहिती नसते, त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मी. बाकी आपले तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहिले असतील जे रोडची जिकडे जिकडे कामं चालू आहेत तिकडे मी भरपूर रोडचे असे अपडेट देत असतो. कारण त्याचा लोकांना फायदा होतो. ज्या लोकांना या रोडने प्रवास करायचा आहे त्या लोकांना एक अपडेट होऊन जातं आणि ते जर हा रोड खराब वाटत असेल त्यांना तर ते पर्यायी रस्ता निवडतात दुसरा. हा त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी की आता समजा पावसाचे आता दिवस आहेत, हे बा आत्ताच इकडे थोडंसं शॅडो झालेले. काल भरपूर पाऊस पडला इकडे. आत्ता मी व्हिडिओ बनवतोय, ही डेट आहे 30 मार्च 2026. म्हणजे आता लेटेस्ट कालच पाऊस पडला इकडे. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. तो पण व्हिडिओ मी थोडासा इकडे तुम्हाला दाखवतो. काल मी आणे या परिसरात होतो, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर तिकडे गारांचा पाऊस झाला आणि म्हणजे जर अशा याच्यात जर पाऊस झाला तर बाईकवाले असतील किंवा या लोकांना किती त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या रोडचं काम जर थोडं जलद झालं, फास्ट झालं तर लोकांना थोडासा फायदा होईल त्याचा. आता इकडे पहा, इथून पुढे परत झालेला आहे तो जवळजवळ पारनेरपासून साधारण 15-1 किलोमीटर राहतो पारनेर, तिथपर्यंत झालेला आहे. आता आपण पारनेरपर्यंतचा मी हा तुम्हाला अपडेट देणार आहे रोडचा की कसा आहे. तर इकडे चांगला झालेला आहे रोड, पण जो मधला पॅच आहे समजा तो गावचा परिसर असेल तर गावात नेहमी लोक ये जा करतात, त्यांना फार त्रास होतो त्या गोष्टीचा. बाकी हा परिसर पहा, हा रोड कसा झालाय तो पहा, रोडची कंडिशन पहा. एकदम चांगला रोड झालेला आहे. आणि इकडे खूप त्रास म्हणजे छोटा रोड होता, चांगला रोड होता डांबरी, पण रोड छोटा होता त्याच्यामुळं थोडंसं जास्त ओव्हरटेकला वगैरे प्रॉब्लेम यायचा. पण जास्त काही रहदारी पण नाही या रोडला. छान रोड होता, पण आता सगळीकडेच कॉन्क्रीटचे रस्ते होतात आहेत, त्यामुळे हा पण रस्ता कॉन्क्रीटीकरण चालू झालं. हा तुम्हाला येतो बेल्ले गावातून निघतो. बेल्ले गावातून बेल्ले ते पारनेर असा हा रस्ता आहे. पारनेरवरून पुढे सुपा असेल किंवा इकडे शिरूर साईडला असेल तर तुम्ही प्रवास करू शकता. खूप इकडे धूळ उडते पहा. रोडची कंडिशन आता थोडासा पॅच आहे. पुन्हा हे गावातच ठेवले आहेत रोड आणि गावातल्याच लोकांना नेहमी याचा त्रास सहन करावा लागतो. आता शॉप आहेत, शॉपमध्ये किती धूळ जाते, याच्यावर पाणी वगैरे मारायला हवं, पण तसं काही होत नाहीये. लोकांनी काही प्लॅस्टिकचे कागद लावलेले आहेत जेणेकरून धूळ आत येणार नाही.
इकडे पुन्हा चालू आहे नवीन रस्ता. अरे बापरे, किती गुटखा खातात लोक. तर ठीक आहे, चांगला नाही गुटखा, पण काय लोकांना कोण सांगणार, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर रोडची कंडिशन पहा. इकडे पुन्हा एक साईडच आहे. हे भरपूर दिवसापासून, जवळजवळ आता याला 3 ते 4 महिने झाले असाच बनलेला आहे. साईडचा रोड एवढा चांगला झालेला आहे तरी पण तो ओपन केलेला नाहीये प्रवासासाठी. समोरून ज्यावेळी जे गाड्या येतात त्यांना त्रास होतो, साईडला जावं लागतं. तिकडे खडे पण आहेत, बाईक स्लिप होतात वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. तर प्रवास करताना थोडा स्लो करा, कारण बाईक वगैरे स्किट होतात, कारण खडे जास्त आहेत रोडवर. ते बघा, आता समोरून बाईकवाला आलाय, तो खाली उतरायला तयार नाही. म्हणजे एवढ्या स्पीडने चालू नका. आणि हा थोडासा छोटासा घाट परिसर लागतो पारनेरला जाताना, देवबेरे फाटा ते पारनेर. देवबेरे फाटा म्हणजे तुम्ही पारनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा या परिसरात आहे. मी आत्ता सांगायचं विसरलो मी. सगळीकडेच रोडची कामं चालू आहेत आणि थोडं एक भविष्यात, एक एवढ्या येणाऱ्या 1-2 वर्षात रोडची सगळी कामं चांगली असतील, पण त्याला टोल सुद्धा लागू शकतो, माहीत नाही. या रोडला नाही लागायचा, कारण हा रोड एवढा रहदारीचा नाही आहे किंवा मोठा नॅशनल हायवे नाही आहे. पण जो तुम्ही माळशेज घाट कल्याण ते अहिल्यानगर तो जो हायवे आहे, त्या रोडला नक्कीच टोल चालू आहे काही ठिकाणी. पण जिकडे झाला, समजा मुरमाडच्या पुढे, तिकडे टोल बसतोय, टोल बूथ होतोय, त्याचे टोल होणार. आणि हे बा लेफ्ट साईडला आत्ता नवीन झालेलं आहे ते कॉन्क्रीटचा रस्ता, तर त्याच्यावर पाण्याचं काम चालू आहे. पाणी थोडंसं कमी झालेलं दिसतंय. ठीक आहे, एक ट्रक बसतो, एवढंच काम आहे, एवढंच काम झालेलं आहे. म्हणजे वन साईडच आहे चालू फक्त. बाकी क्लायमेट एक नंबर झालं इकडे. क्लायमेट एवढं थंड झालंय, कारण आहे ना, आत्ता वाजलेले दुपारचे 3-3:30. पण एवढी गरमी असते इकडे, कारण पाण्याचं प्रमाण कमी आहे इकडे. आणि तुम्ही जर शेतं पाहिली साईडला, तर आता शेतामध्ये काहीच नाही आहे, कारण पाण्याचेच प्रॉब्लेम आहेत. तर शेतामध्ये काय असणार, भर उन्हाळा चालू झाला आहे, मार्च महिना आहे, त्यामुळे इकडे भयंकर गरमी असते. आणि या गरमीत जर असं थोडंसं क्लायमेट असेल, प्रवास करायला बरं वाटतं. पाणी, झाडांना पाणी टाकतात. ओके, म्हणजे जी रोडचं कामं झाली त्याच्या कडेला झाडं लावलेली आहेत मस्त. आधी पण या रोडला खूप झाडं होती, आता तोडलीत ती. पण रोडचं जर तुम्ही साईज पाहिली, खूप रुंद आहे रोड. आता तुमचा प्रवास पण पटकन होईल, वेळ जाणार नाही. ट्रकवाला आपल्याला साईड कधी देतो काय माहिती. साईड काय देणार नाहीये. 2दा हॉर्न दिला तरी तो साईड द्यायला मागत नाही. आता कदाचित ओव्हरटेक करू शकतो आपण.
त्याच्यामुळं आपल्याला हळू चालवायला लागत होतं, म्हणजे हळू चालावं लागत होतं. बाकी रोडची कामं पहा तुम्ही. आधी खूप छोटा रोड होता, एवढाच रोड होता जो आत्ता दिसतोय एवढा, आणि साईडचा जो रोड आहे तेवढाच रोड होता. आता तो रोड होऊन साईडला एवढे मोठे पॅचेस त्यांनी बनवलेले आहेत, जेणेकरून भविष्यात त्रास होणार नाही आणि लवकर रोडचं काम होणार नाही, बनवावं लागणार नाही पुन्हा पुन्हा. आता पण वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. कदाचित पाऊस झाला तर मस्त थंड होईल वातावरण. पूर्ण खूप मोठा पॅच झालेला आहे. आधी एवढा रस्ता नव्हता, आता पुढे जाऊन संपतोय आणि पुढे जाऊन दोन्ही साईडला रस्त्याचं काम चालू आहे. हीच मोठी अपडेट आहे इकडे. हा पुन्हा एक छोटासा घाट लागतो, घाट परिसर आहे, म्हणजे पूर्ण मोठा चढा आहे. आणि समोर मला दिसत असेल धूळ उडते, म्हणजे रोडचं काम चालू आहे. बा तिथे मर्सिडीज बेंचचे ट्रक आहेत. जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं जे काम होतं ते हे मशीन बनवतं. रात्रीचं कामं चालू करतात ते, म्हणजे करतात रात्रीचे करतात. आधी हे बा लेफ्ट साईडने रस्ता होता खाली, एक 15 दिवसापूर्वी मी आलो होतो. तो लेफ्ट साईडने खालून रस्ता चालू होता जाण्यासाठी वर, आणि राईट साईडने काम झालं होतं, तर राईट साईडने आता काम चालू केलेलं आहे जाण्यासाठी, प्रवासासाठी. कारण हा खूप मोठा चढ होता, इथे खूप दगड असायचे मोठे मोठे. आणि लेफ्ट साईडला बा मस्त झाडं लावलेली आहेत, त्याला पाणी पण देतात. आणि या आता 4 महिन्यात पाऊस मस्त पडला तर झाडांसाठी चांगलं होईल आणि ग्रीप घेतील थोडीशी झाडं. छान घाट होता हा, कारण हे तुम्ही फोडलेलं पहा रस्ता केवढा फोडलाय. आणि इकडे आधी मस्त झाडांचे असे मोठे गुच्छ असायचे, मोठी मोठी झाडं वेली वगैरे होत्या. आता पूर्ण गेलेलं आहे, गायब झालेलं आहे. हे पहा इकडे पुन्हा इथपर्यंत काम झालेलं आहे एक साईड. आता पुढे थोडापर्यंत खराब आहे, पुन्हा जुनाच रोड आहे परत. म्हणजे हे जेवढं काम करायचं तेवढंच खोदलेलं आहे. माळशेज घाटात सगळाच पूर्ण खोदून ठेवला होता, तसं नाही आहे. इकडे पहा, इकडे परत चालू केलं आहे. हा लेफ्ट साईडला आधी रस्ता होता, राईट साईडचा झाला नव्हता, लेफ्ट साईडने जायला लागायचं, खराब रस्ता होता खाली. आता हा चालू केला आहे, त्याच्यामुळं चांगला झाला आहे थोडा रस्ता. मागे तुम्ही गेला देवीवेरे फाटावरून तर अपोजिट साईडला, तर पुढे आळकुटी गाव येतं, आळकुटी नंतर बेल्ला येतं, असं परिसर आहे. बाईकवाल्यांना किती त्रास होतो, एवढी धूळ उडते प्रचंड. या परिसरात खराब रोड होता आधी. आता चांगला बनलेला आहे. आणि तुम्ही जर एक परिसर पाहिला, खूप छान परिसर आहे हा. मला नेहमी खूप आवडतो हा परिसर. एकदम शांतता आहे इकडे, रिलॅक्स असतो आपण. म्हणजे रहदारी नाहीये, त्याच्यामुळं ट्रॅफिक नाही, काय नाही, मस्त शांतता. आणि मी भरपूर वेळा येतो इकडे. तर इकडे असे उन्हाळ्यात काळीवीट वगैरे असतात, काळीविटा असतात, हरणं असतात,
ते फिरत असतात रोडलाच, कारण इकडं चारा उपलब्ध नसतो उन्हाळ्यात. मग ते रोडवर येतात, पाण्याच्या दिशेने फिरत असतात, इकडे तिकडे पाणी पिण्यासाठी वगैरे त्यांना शोधाशोध चालू असते उन्हाळ्यात. हे बघ, पारनेर इकडून 5 किलोमीटर, इकडून हा 5 किलोमीटरचा परिसर हा जुनाच रोड आहे. 5 नाहीये, 5 एवढं 5 कमी किलोमीटर नाहीये, 8 ते 10 किलोमीटर असावं रोड. पहा फक्त, मस्त आहे, डोंगर वगैरे ना साईडला, मस्त आहे. असं मनसोक्त थांबावं इकडे खाली, छान. पण गरमी एवढी ना मित्रांनो खाली, त्यामुळं थांबण्याची अशी इच्छा होत नाहीये. आत्ता ऊन नाहीये, आत्ता सावली पडली. हा जुनाच हायवे. हा आधी पहा एवढा रोड होता फक्त, आणि आता रोड झालेला तो केवढा आहे, म्हणजे खूप एक चांगला, भविष्यात चांगला रोड आपल्याला पाहायला मिळेल, त्याचा वापर करता येईल. हे पहा, पहिल्यांदा या लोकांनी काय केलं, जे छोटे मोठे ब्रिज होते, पूल होते, ते मोठे बनवून घेतले. पहिल्यांदा ते खोदून त्यात मोठे बनवून घेतले, आणि त्यानंतर रोडचं काम चालू केलं, जेणेकरून भविष्यात म्हणजे पुलांसाठी थांबावं लागणार नाही. आधी पूल बनवले, नंतर रोडचं काम केलं. खूप आधीचे डांबरी रस्ते असले की असा इश्यू असायचा, खूप खराब असायचा रोड. थोडेसे खड्डे भरलेले आहेत, पण रोड तर जुनाच आहे. बसवाला खूप फास्ट आला मागून. हे पहा, पारनेर आगाराची बस आहे, आणि जुना रोड आहे. खड्डे आत्ता भरलेले आहेत, आत्ता एवढेच भरले ते. मेंढ्या ज्या आहेत त्या, किंवा ही जनावरं चाललेली, आता शेतात चारा नाही राहिलेला, ते फिरतात. आता 2-3 महिने त्यांचे खूप हाल होतात. नंतर ज्यावेळी पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर 1 महिन्याने चारा येतो, आणि मग भरपूर चारा उपलब्ध होतो. मग ते त्यांच्या गावी जातात निघून, तिकडे पण त्यांच्याकडे पण पाऊस होतो. तर आणि इकडून थोडासा चांगला रोड आहे हा, जेणेकरून म्हणजे आधी असा रोड होता, तर आता याला कॉन्क्रिटीकरण होणार आहे, तर रुंदीकरण पण होईल थोडंसं. असा काही परिसर आहे. तर इकडून पारनेर जवळच आहे, पारनेर आता 1-2 किलोमीटरवरच आहे.
समोर जे दिसतंय ते पारनेर गाव. पारनेर गावाचा आपलं एक व्हिडिओ पण बनवला होता मी. आपलं जे इकडे शिव मंदिर आहे पारनेर गावानजीक, ते पराशर ऋषी होते. त्या पराशर ऋषींच्या नावाप्रमाणेच ह्या गावाचं नाव पारनेर असं पडलं अपभ्रंश होऊन. पराशर की असंच काहीतरी त्या व्हिडिओमध्ये मी बरोबर डिटेल सांगितलेली आहे, मी आता विसरलो. पराशर ऋषी असंच काहीतरी नाव आहे. तर त्यांच्या नावावरून या गावाला पारनेर असं नाव पडलं. खूप छान गाव आहे, मस्त आहे, मोठं आहे खूप, आणि तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्यामुळं गर्दी असते, लोकांची रहदारी असते नेहमीच. इकडून सुरुवात होते गावाला पारनेर. तर हाच रोडचा अपडेट द्यायचा होता तुम्हाला की कसा आहे परिसर. हा छोटा व्हिडिओ आहे, नक्की पहा. आणि तसेच व्हिडिओज आपले येत राहतात, अपडेट देत राहतो मी वेगवेगळ्या ज्या परिसरात जातो तिकडचे. तर यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा मला, जेणेकरून तुम्हाला रोडच्या अपडेट मिळतील आणि मदत होईल प्रवासामध्ये. तर हेच सांगायचं होतं. आता पारनेर गाव येईल इथे रोड संपतो म्हणजे पारनेर गाव येतं इकडे. आणि हा इकडे तर जुनाच रोड आहे, त्याच्यामुळं हा जो रोडचा परिसर होता तोच दाखवायचा होता मला. ठीक आहे, भेटू असंच आपण एखाद्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवासाचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा, जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळं मला प्रेरणा भेटते हे व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी. तर हेच सांगायचं आहे. ठीक आहे.